नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. ते तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोणत्या दोन राज्यांना इंद्रावती नदीचा पूल जोडणार आहे? कोणत्या दोन राज्यांना इंद्रावती नदीचा पूल जोडणारा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सिरोंचा जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? सिरोंचा जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी प्राणहिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कासारा घाट म्हणजेच फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मेंढा या शहरात महिलांची टक्केवारी किती आहे? मेंढा या शहरात महिलांची टक्केवारी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1438 ही मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जनगणना 2011 नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? प्रश्न क्रमांक 20 जनगणना 2011 नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? जनगणना 2011 नुसार महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ कोणते? देवींच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 वणी नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 1989 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पूर्व
महाराष्ट्रातील विशेषण चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषण चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुंजरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ डॅश डॅश आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 चोंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चांद बीबी महाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास लोणार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरास लोणार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फलोत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात येथे जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश डॅश हा शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. डॅश डॅश ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे या देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वाहनांचे महत्त्वाचे केंद्र आहे. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई लोह राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वाहनांचे महत्त्वाचे केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनले आहेत? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जांभा मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभा मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 खापोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51वा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52वा महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळे यांची संख्या जास्त आहे? महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळे यांची संख्या जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53वा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्रकिनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54वा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55वा महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता? महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जून ते ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56वा खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती? खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57वा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उपसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58वा महाराष्ट्र दगडी कोळशाच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या त्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59वा तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग निर्माण कधी झाला? रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग निर्माण कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेला जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोफळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63वा कोकणात कोणती वने आढळतात? कोकणात कोणती वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 काटेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64वा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चान्सलर पदसिद्ध कुलपती कोण आहेत? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चान्सलर पदसिद्ध कुलपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65वा महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66वा ब्रँड बेस तंत्रज्ञान भुईमुग पीक घेण्यासाठी वापरण्यात येते. ब्रँड बेस तंत्रज्ञान भुईमुग पीक घेण्यासाठी वापरण्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 2
भुईमुग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67वा, तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाळिंब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68वा, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नेतृत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69वा, उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70वा, ब्रॉडगेज यामध्ये 2 रूळ यातील अंतर खालीलपैकी किती असते? ब्रॉडगेज यामध्ये 2 रूळ यातील अंतर खालीलपैकी किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 1676 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल.